आत्मकथन अजिबात लिहायची नाही. वैचारिक असू द्या, प्रसंग लेखन असू द्या, हे लिहिलं तरी चालतं. आता निबंध समजा जर मोबाईल नसते तर याच्यावर तुम्ही किती पण लिहू शकता, किंवा जर इंटरनेट नसतं तर जर तरचे विषय निवडायचे, म्हणजे जेणेकरून कसं होतं, एक चांगली बाजू पण सांगता येते आणि वाईट बाजू पण सांगता येते. तुमचा निबंध जर अतिशय चांगला असेल तर मिनिमम याला आपण 6 मार्क धरून चालू. मिनिमम 6 पण पडते, जास्तीत जास्त 5 धरून चालू. आता मार्क किती झाले बघा. हे दोन न मात्र 8 आणि 8 16 मार्क सोडायचे नाही. 8 आणि 8 16, 16 आणि 4 20, 20 आणि 7 27, 27 आणि 6 33. म्हणजे ह्या 40 पैकी किती मार्क पडतात तुम्हाला? मिनिमम 33. जर तुम्ही आणखी प्रयत्न केला तर 35. ह्या 40 पैकी 35 आणि पलीकडले 40 आहेत त्यापैकी आता त्या 40 मध्ये काय काय असतं? उतारे असतात, बरोबर आहे. उतारे असतात, आणखी सोमत असतं. सोमत तुम्हाला माहिती आहे, सोमत स्वतः मधले. त्या 40 पैकी मिनिमम आपल्याला 36 किंवा 35 मार्क पडतात जर चांगला असेल तर पेपर लिहिला तर. मग हे किती झाले? हे 35 आणि हे 35, तरी पण किती मार्क पडतात? 70. जर तुमचा आणखीन अक्षर चांगला असेल, जास्तीत जास्त 72 आणि शाळेचे 20, टोटल मार्क किती होतात? 92. आणि जर तुम्हाला मराठीसारख्या विषयात जर 70